प्रार्थना करूया. सार्वभौम देवा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुला धन्यवाद देतो. प्रभू दे, आज हा दिवस तू आम्हाला दिलास मंडळी म्हणून. प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ एकत्रित यावं. तुझं वचन जे आम्हाला सांगत आहे त्याकडे आम्ही लक्ष द्यावं. विशेष करून प्रभू दे बापा, तुझ्या येण्यासंदर्भात ज्या गोष्टी आहेत त्या शिकत असताना तू आम्हाला देवा जी तुझी कृपा पुरवलेली आहेस त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभूजी, जी प्रभू मंडळीला ही तू संधी दिलीस की आम्ही एकत्रित यावं आणि प्रभू तुझं वचन, त्या वचनाचं अध्ययन करावं. त्यामधून देवबापा जे महान सत्य गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे, जे गुज मंडळांना कळवलं, ते गुज आम्ही देवबापा समजून घेण्याचा प्रयत्न करावा अशी देवा दया तू आम्हावर कर. प्रभूजी, हे शिकण्यासाठी आणि हे शिकवण्यासाठी देवबापा योग्य मार्गदर्शन देवा तू कर. गौरव तुझं व्हावं, मान महिमा देवा तुला मिळावा, कारण प्रभूजी तो तुझा आहे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. या पुस्तकाकडे पुन्हा पुढे जात असताना देवाला आपण धन्यवाद देऊ आणि त्याची स्तुती करूया, कारण ही संधी त्यानं आपल्याला पुन्हा एक वार दिलेली आहे की त्याचं वचन आपण शिकावं. त्याचबरोबर आपण प्रभूला धन्यवाद यासाठी देऊ की हे पुस्तक आपण शिकत आहोत आणि शिकत असताना या पुस्तकाविषयी ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्यातली एक बाब जी अतिशय काय म्हणू शकतो आपण, संपूर्ण जगामध्ये एक बाब अशी आहे की या पुस्तकाच्या अध्ययनामध्ये जर एखादा व्यक्ती अभ्यासाचा करू लागला तर दोन गोष्टी होतात. पहिली गोष्ट अशी आहे की तो याचं अध्ययन करू लागतो आणि असं काही करू लागतो की एखाद्या चक्रव्यूहात सापडल्याप्रमाणे जगातील बहुतांश लोक या पुस्तकाच्या चक्रव्यूहात सापडलेत आणि मग यातून बाहेर निघायचं नावच घेत नाही आणि ते पुस्तक धरूनच असं घट्ट बसलेले आहेत. कधीही कुठेही जर गेले तर फक्त या पुस्तकाच्या रिलेटेडच प्रश्न विचारण्यात येतात, या पुस्तकाच्या रिलेटेडच शिकण्याची इच्छा दर्शवण्यात येते, या पुस्तकाच्या रिलेटेडच खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या चालू असतात. एक समुदाय असा आहे की तो या पुस्तकाकडे पाहतो आणि मग विचार करतो की या पुस्तकाचा अभ्यासच नको करायला. आणि असे दोन समुदाय आहेत. तर आपण त्या दोन्ही पण समुदायात नको जायला, की एखादा व्यक्ती जर ह्यात घुसला तर ह्यातून बाहेर निघायचं नावच नाही घेत, म्हणजे कधीही कुठेही काही असेल तर तो फक्त या पुस्तका रिलेटेडच प्रश्न विचारतो. गेल्या काही दिवसांमध्ये मी या पुस्तकासंदर्भात थोडासा अभ्यास करत असताना जेव्हा तुम्हाला आता शिकवायला यायचं आहे तर मला त्याचं योग्य अर्थविवरण कसं करता येईल हा प्रयत्न करत असताना मला एक गोष्ट समजली की या पुस्तकाच्या इर्द गिर्द एवढ्या कॉमेंट्रीज आहेत. ओके, एवढ्या कॉमेंट्रीज आहेत आणि एवढं एकमेकाविषयीचं एकमेकाविरोधात असणारी मतं आहेत की ते ऐकत असताना आणि पाहत असताना मला हे जाणवलं की लोक किती विक्षिप्त झालेत या पुस्तका रिलेटेड. आणि मग आज काहीसा भाग मी त्या दृष्टिकोनातून घेणार आहे. मागील जो भाग होता आपला, त्या भागामध्ये आपण गेलेलो होतो आणि आपण शिकलेलो होतो, विशेष करून जो टाइम स्पॅन आहे त्या टाइम स्पॅन विषयी आपण शिकत होतो. आणि मग मला कळालं की आपण त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी करू शकतो आणि लिहू शकतो, तर त्याही आपण पाहणार आहोत. तर देवबापाच्या चरणाजवळ जाऊ, हे शिकण्यासाठी देव आपण आपल्याला कृपा पुरवावी अशी प्रार्थना आपण त्याला करू. प्रगटीकरणाचे हे जे पुस्तक आहे या पुस्तकातील अध्याय 1 आणि वचन 3 वर मागच्या वेळेस आपण मनन केलेलं होतं की जे वाचतात, ऐकतात, पाळतात ते धन्य का आहेत. आणि असं एकमेव हे पुस्तक आहे ज्या पुस्तकामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की हे वाचणारे, ऐकणारे आणि पाळणारे धन्य आहेत. आणि धन्य असं ज्यावेळेस म्हणण्यात आलेलं आहे तर ब्लेसेड, आणि ज्यावेळेस आपण ब्लेसेड असं म्हणतो तर बिटिट्यूड्स जे आहे तर ते बेटिट्यूड्स काय आहेत ते आपण बघितलं. मग धन्यवाद कोणते आहेत आणि कशा प्रकारे आहेत आणि त्याचं विश्लेषण आपण मागच्या वेळेस करण्याचा प्रयत्न केला. आणि मग हे करत असताना
आपण जे धन्यवाद आहेत त्या धन्यवादांकडे आपण गेलो की कुठं कुठं हे धन्यवाद लिहिलेले आहेत, आणि मग ती वचनं आपण काढून वाचली, आणि ती वचनं जशी काढून वाचली त्यानंतर आपण एका ठिकाणी गेलो, आणि ते ठिकाण होतं हे. ज्या ठिकाणी आपण आलो, ज्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत त्या या आहेत. आणि कारण जर आपल्याला मागं काय घडलेलं आहे तेच जर ठाऊक नसेल तर पुढे जाण्यात काही अर्थ नाही. आणि मग याच रिलेटेड काही गोष्टी मी तुमच्या समोर आज नमूद करणार आहे. तर मी तुम्हाला इथे घेऊन जातो, ठीक आहे. हे महत्वाचं आहे, तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी. तर माझी इच्छा आहे की आपण कशा रीतीने शिकता येईल तो आपण प्रयत्न करूया. तर मी तुम्हाला थोडंसं हे झूम करतो, ठीक आहे, समजायला थोडीशी मदत होईल. आपण इब्री लोकास पत्र याचा पहिला अध्याय वचन 1 ते 3 जे आहेत ते वाचलेलं होतं की देव प्राचीन काळी अंशांशाने आणि प्रकारांनी आपल्या पूर्वजांशी संदेष्टांच्या द्वारे बोलला. तो या काळाच्या शेवटी आपल्या पुत्राच्या द्वारे बोलला आहे, आणि त्याने त्याला सर्वांवर वारीस करून ठेवले. त्याच्याद्वारे त्याने विश्व उत्पन्न केले. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वांचे प्रतिरूप आहे, आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वधर असून पापाची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजाधिराज जो ईश्वर त्याच्या उजवीकडे बसला आहे, असं आपण पाहिलेलं होतं. आणि मग या आधारित आपण शिकलो, आणि शिकत असताना काय शिकलेलो आहे तर मी पुन्हा एकदा तुम्हाला थोडंसं या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर ही एक लाईन होती, जी लाईन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे मारलेली आहे. आणि मग ती लाईन यासाठी आहे की हा जो भाग दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला, हा उत्पत्तीचा भाग आहे. आणि उत्पत्तीच्या भागातली ही 5 पुस्तकं जी आहेत ज्याला आपण टोरा म्हणतो, ठीक आहे. आणि ही टोरा जी आहेत, 5 पुस्तकांना टोरा म्हणण्यात येतं, आणि ही 5 पुस्तकं या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी ही 5 पुस्तकं आहेत, आणि बाकीची ही जी सगळी पुस्तकं आहेत यांना तनख म्हणतात, ठीक आहे. काय म्हणतात? तनख. तर तुम्ही जे लक्षात ठेवा, ह्याला टोरा म्हणतात आणि ह्याला तनख म्हणतात, ठीक आहे. टोरा, तनख. तर हे दोन जे आहेत ना, हे दोन भाग आपल्याला जुन्या करारामध्ये विशेष करून दिसतात. तर हे जे टोरा आहे, ठीक आहे, उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना आणि अनुवाद, हे जे टोरा आहे या टोरामध्ये आपल्याला काय दिसतं? नियम दिसतात. आणि परमेश्वरानं कशा रीतीनं इस्रायलाला अद्भुत रीतीनं कृपा पुरवली, त्यांना कसं मिस्रातून बाहेर काढलं, कशा रीतीने त्यांना प्लॅन केला, आणि निवडीचं काय सामर्थ्य आहे, हे सगळं आपल्याला या टोरामध्ये दिसतं. आणि जेव्हा ह्या टोरापासून आपण नियम संदेष्टांच्या ग्रंथाकडे येतो, आणि जे काही यहोशवा, शास्ते, रूथ, फर्स्ट सॅम्युएल, सेकंड सॅम्युएल, फर्स्ट क्रॉनिकल, सेकंड क्रॉनिकल्स, फर्स्ट किंग, सेकंड किंग, हे सगळी जी पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांच्या द्वारे काय सांगण्यात जातं? हे सगळी पुस्तकं कुठं आपला जो मार्ग आहे ते मार्ग दाखवतात. तर तो मार्ग जो आहे तो नियमशास्त्रामध्ये दाखवतात. प्रत्येक पुस्तक जे कुठल्या गोष्टीला मार्क करतात ते आहे नियमशास्त्र. आणि मग आपण बघितलं की ज्यावेळेस नियमशास्त्राकडे सर्व बघत होते, आणि नियमशास्त्र काय सांगत होतं की जसा देव आहे तसं तुम्हाला बनायचं आहे. देवाची जशी पवित्रता आहे तशी पवित्रता तुम्हाला प्राप्त करायची आहे. आणि मग ती पवित्रता कोण प्राप्त करू शकेल? नियमशास्त्र, संदेष्टांचे ग्रंथ सांगत होते की आपण सक्षम नाहीये, आणि आपल्यामध्ये ती क्षमता नाहीये की आपण ती पवित्रता प्राप्त करून घेऊ. आणि प्रत्येक संदेष्टा, प्रत्येक जो आलेला देवाचा सेवक आहे तो येऊन काय बोलायचा की पहा देवाची इच्छा काय आहे, देव काय म्हणत आहे, देवाला काय हवंय, आणि तो नियमशास्त्राकडे बोट करायचा. आणि आपण मग संपूर्ण जो जुना करार आहे ज्यावेळेस तो पाहतो तर नियमशास्त्र आचरणाकडं आपल्याला बोट दाखवण्यात येतं. आणि मग कळत नाही की नियमशास्त्राचं आचरण पूर्ण कोण करू शकेल, कुणामध्ये हे नियमशास्त्राचं आचरण पूर्ण करण्याचं सामर्थ्य आहे. आणि हे असं असताना आपण पाहतो की इथे 400 वर्षाचा इंटरटेस्टमेंटल पिरियड ज्याला आपण म्हणतो, एकदम स्तब्धतेचा काळ आहे. आणि हा काळ कुठं होता तर बिलकुल या ठिकाणी नियमशास्त्र आणि मग आपल्याला दिसतं संदेष्टांचे ग्रंथ यांच्या मधला हा जो काळ आहे, हा काळ आपल्याला दिसतो की इंटरटेस्टमेंटल पिरियड, ज्या ठिकाणी 400 वर्षांचा हा काळ होता. आणि मग या काळामध्ये नेमकं घडलं काय तर अनेक वेगवेगळे साम्राज्य उदयास आले, आणि त्याच्यामध्ये एक साम्राज्य होतं मकॅबियन्सचं. आणि जर आपण काही जुने ग्रंथ वाचले तर त्यामध्ये आपल्याला मकॅबियन्सचे ग्रंथ पण आढळतात की मकॅबियन्सच्या काळामध्ये नेमकं काय घडलेलं होतं. हे एक प्रकारचं प्रिपरेशन होतं प्रभू येशू ख्रिस्त येण्याचं. आणि हा जो मकॅबियन्सचा काळ होता, या काळामध्ये खूप मोठमोठ्या प्रमाणात युद्ध आणि साम्राज्य उभे झाले. आणि याच काळामध्ये मकॅबियन्सच्या काळाच्या बिलकुल बाजूला रोम साम्राज्य उदयास आलं.
आणि ज्यावेळेस रोम साम्राज्य उदयास आलं, रोम साम्राज्याविषयी असं म्हटलं जातं की रोम साम्राज्य अत्यंत क्रूर साम्राज्य होतं आणि क्रूरतेनं भरलेलं हे साम्राज्य होतं. आणि या साम्राज्याचा उदय झाला. आणि हे रोमन साम्राज्य काय करायचं, ज्याला युनानी पण ज्याला हे अत्यंत शक्तिशाली आणि सामर्थ्यशाली असलेलं साम्राज्य म्हणतात, हे साम्राज्य ज्यावेळेस उदयास आलं त्यावेळेस ते अनेक राष्ट्रांवर विजय मिळवत होतं. जसं आपल्याला दिसतं की आपल्या भारतावर ज्यांनी राज्य केलं इंग्रजांनी, ते कसे अनेक राष्ट्रांवर विजय मिळवत होते आणि राज्य करत होते, तशाच प्रकारचं हे रोमन साम्राज्य होतं. आणि हे साम्राज्य फार क्रूर असं गणलं जायचं. आणि या साम्राज्यानं सगळ्या संपूर्ण राष्ट्रांवर विजय मिळवायला सुरुवात केली. आणि हे विजय मिळवत असताना त्यांनी इस्रायलाला देखील पादाक्रांत केलेलं होतं. आणि मग ज्यावेळेस इस्रायलाला पादाक्रांत केलं, इस्रायलावर विजय मिळवला, रोमी लोक काय करत असत, त्यांचं मेन किंवा महत्वाचं धोरण काय होतं, ते लोक रिलिजनला हात नव्हते लावत. ते काय करायचे, त्यांचं रिलिजन चालू द्यायचे आणि ते त्यांना काय करायचे, रिलिजियस लिडर्सला हाताशी धरून ते राज्य करायला लागायचे. जुन्या कालखंडामध्ये हीच गोष्ट होती. काय काय होत होतं, रिलिजियस लिडर्स जे आहेत त्यांना हाताशी धरलं जायचं आणि मग जे राज्य स्थापायचं आहे ते राज्य स्थापलं जायचं. तर आपण आपल्या भारतीय विचारसरणीनुसार जर आपण विचार करू लागलो तर आपल्याला समजेल की रिलिजन हा खूप मोठा पार्ट राजकारणाचा आहे. आणि आपल्याला दिसतं की रिलिजन किंवा धर्म आणि धर्म या संकल्पनेखाली अनेक लोक राज्य करू इच्छितात. कारण धर्म हा खूप भावनिक विषय असल्या कारणानं लोक त्या दिशेनं वाटचाल करू लागतात आणि लोकांना धार्मिक गोष्टींना टच न करता कशा रीतीनं आपलं साम्राज्य स्थापता येईल हा विचार ते करत असतात. जर आपण थोडंसं येशू ख्रिस्ताच्या त्या कालखंडामध्ये गेलो आणि विचार केला तो ज्यावेळेस होता त्यावेळेस नेमका काय काय झालेलं होतं, तर तुम्हाला दिसेल की ज्यावेळेस ते पिलाताकडे गेले आणि पिलाताकडे त्यांनी त्याला वधस्तंभावर ठेवण्याची मागणी केली, तर आपल्याला काही गोष्टी त्या ठिकाणी जाणीव होतं की पिलात अजिबात धार्मिक विधींना किंवा धार्मिक गोष्टींना हात लावू इच्छित नाही. आणि तो हेरोदाकडे पाठवतो, हेरोदाकडून पुन्हा पिलाताकडे येतं. अनेक गोष्टी घडत आहेत. कारण का, धार्मिक विधी, धार्मिक त्याच्यावर जो काही आळ घेण्यात येतो त्या बाजून तो काय करत आहे, पाठमोरा होत आहे, पाठी फिरत आहे. अशी ती सगळी परिस्थिती होती आणि मोठ्या प्रमाणात रोमन साम्राज्य राज्य करत होतं. आणि मग ते क्रूरही होतं, लोकांवर अनेक प्रकारचं ओझं लादलं जात होतं. आणि त्याच मध्ये मग ज्यावेळेस रिलिजियस लिडर्सला हाताची पकडल्यामुळं शास्त्री परुषी यांचा उदय झालेला होता. आणि हे शास्त्री परुषी काय करत होते, नियमशास्त्राने अनेक निर्बंध आणि अनेक नियम टाकून लोकांना अजून पिळवत होते. आणि त्याला साथ कोणाची होती, त्याला रोमन साम्राज्याची साथ होती. आणि त्यामुळं लोकांची जी हालत आहे ती अतिशय बिकट आणि बिकट होत चाललेली. यहुदी विचारसरणी जे आहे ते अतिशय म्हणजे डब घायला चालली होती. आणि अशा वेळेस ते मन लावून मसायाची वाट बघत होते. मन लावून ते लोक अशा मसीहाची वाट बघत होते जो येईल आणि त्यांना ह्या बंधनातून सोडवून टाकेल. आणि अतिशय तो योग्य काळ त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. त्यांना कळत नव्हतं काय करावं. आणि अशा घटकेला आपल्याला या ठिकाणी दिसतं की प्रभू येशू ख्रिस्त आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जो काही उदय आहे, जन्म आहे, तो त्या ठिकाणी झालेला आहे. आणि हा आपल्याला संपूर्ण जो कालखंड दिसतो जो या ठिकाणी आहे तो ख्रिस्त शुभवर्तमानाचा कालखंड जो या ठिकाणी झालेला आहे. आणि मग आपल्याला दिसतं की मत्तय, मार्क, लूक आणि योहान हे 4 शुभवर्तमान आहेत. हे शुभवर्तमान किंवा या शुभवर्तमानामध्ये घडलेल्या गोष्टी कुठं आपल्याला पुन्हा बोट करतात, कुठे घेऊन जातात. येशू ख्रिस्तानं नेमकं काय केलं, तर येशू ख्रिस्तानं पुन्हा या ठिकाणी बोट केलेला आहे. तो काय लोकांना सांगत आहे किंवा काय दर्शवत आहे की मी आलेलो आहे, कायसाठी आलेलो आहे, नियमशास्त्र आणि संदेशांचे ग्रंथ पूर्ण करायला. ज्या काही भविष्यवाण्या आहेत, जे काही भविष्यवाण्या मजविषयी झालेल्या आहेत, त्या सर्व भविष्यवाण्या मी पूर्ण करायला आलेलो आहे. आणि मग तो काय करतो, तो या भविष्यवाण्या पूर्ण करत आहे. मागील आपल्या प्रगटीकरणाच्या अभ्यासामध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं होतं की तो आला नियमशास्त्र संदेशांचे ग्रंथ रद्द करायला नाही, तो म्हणतो मी पूर्ण करायला आलो. आणि त्याने ते पूर्ण केले का, बिलकुल केले. आणि मग आपण काही उदाहरणं बघितले की त्याच्या मागे ज्यावेळेस लोक येत होते किंवा त्यानं काही चमत्कार केले, तो काय बोलत होता, त्यानं अजिबात असं नाही म्हटलं की चला माझ्या मागे आहे. तो म्हणत होता की नियमशास्त्र आणि संदेश ते काय म्हणतात. कारण का, तो वारंवार ही गोष्ट म्हणत होता, माझी अजून वेळ आली नाही, माझी अजून वेळ आली नाही, हा ना, माझी अजून वेळ आली नाही. याचा अर्थ काय होता, त्याची वेळ कुठे येणार होती, तर त्याची वेळ आपल्याला दिसतं की या ठिकाणी जो वधस्तंभ आहे, या वधस्तंभाची वेळ त्याची येणं आवश्यक होतं. आणि म्हणून तो म्हणत आहे की माझी वेळ यायची वेळ आहे, थांबा जरा.
इवन ते जे जेव्हा तो भूत काढत होता, भूत मुनी म्हणत होते की अरे देवा, तू तू आता का आलेला आहेस? आणि तो त्यांना उभं करतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही आता मला रिव्हील करू नका, कारण माझी वेळ येणार आहे. वेळ कुठे आहे? तर वेळ इथं वधस्तंभावर आहे. वधस्तंभावर नेमकं काय होणार होतं? वधस्तंभावर नेमकं काय घडणार होतं? तर वधस्तंभावर या ठिकाणी रदबदली होणार होती. कुठली बरं? एक न्यू कव्हनंट ज्याला आपण म्हणतो. आणि मग या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे न्यू कव्हनंट. न्यू कव्हनंट म्हणजे काय? नवीन करार. नवीन करार कोणता बरं? तारण, नीतिमत्व, पवित्रीकरण. कोण देणार आहे? खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. कारण का? कारण मनुष्याला हे करणं अशक्य झालेलं होतं. नियमशास्त्र पाळण्यासाठी त्यांना अशक्य झालेलं होतं. येशू ख्रिस्त शुभवर्तमानाच्या काळामध्ये त्याच्या शास्त्रांना असं म्हणतो की पहा, तुम्ही काय करताय? तुम्ही माझ्या लोकांवर एवढं ओझं लादताय, पण त्या ओझ्याला तुम्ही साधं बोटही लावत नाही. म्हणजे एवढं ओझं तुम्ही लादलेलं आहे. आणि मग आपल्याला दिसतंय की लोकांना ते झेपत नाहीये, लोकांना समजत नाही, ते ऍज अ बॉन्डेज म्हणून त्या गोष्टीने घेतात आणि ते पुढे जात आहेत. आणि येशू ख्रिस्त म्हणतो माझं ओझं हलकं आहे आणि तुम्ही ते घेऊ शकता. माझं जो हलका आहे तुम्ही ते घ्या. का बरं? कारण त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे? तारण, नीतिमत्व, पवित्रीकरण. आणि तो हे म्हणत आहे कारण का हाच नवा करार आहे आणि हा स्थापण्यासाठी मी आलेलो आहे. वाव. आणि हीच ती शुभवर्तमानाची गोष्ट आहे. शुभवर्तमान काय? येशू ख्रिस्ताचं येणं काय? अनेकदा आजच्या या मॉडर्न युगामध्ये आधुनिक मंडळ्या ज्या आहेत, अनेक जण येशू ख्रिस्ताच्या चिन्ह, चमत्कार आणि या गोष्टींमध्ये अडकलेले, त्याच्या पुरवठ्यामध्ये अडकलेले आहेत. आणि अनेक जण त्या ठिकाणी अडकून तिथून बाहेर येत नाहीयेत. येशू ख्रिस्त ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी प्रदर्शित करतो, ज्या ज्या गोष्टींची शिकवण तो देतो, तो काय सांगत आहे? जी फुलफिलमेंट त्याच्यामध्ये होणार आहे ती कशी होणार आहे तो ते प्रगट करत आहे. त्याच्यामध्ये असणारं पूर्णत्व काय आहे तो ते सांगत आहे. लोकांना कळत आहे का? नाही समजत आहे. आणि त्यांना समजतही नाही, त्यांना कळतही नाही. इतकंच काय की शिष्यांनाही समजत नाही, शिष्यांनाही कळत नाही. आणि म्हणून तो असं म्हणतो की थांबा, आता ज्यावेळेस मी इथून जाईन त्यावेळेस मी पवित्र आत्मा पाठवेन आणि तो येऊन जे जे मी तुम्हाला आज्ञा पिलेला आहे त्याची तुम्हाला आठवण करून देईल. हे त्यांना त्या शुभवर्तमानाच्या काळामध्ये त्या लोकांना सर्वांना सांगितलं. कारण काय? हे अत्यावश्यक होतं, हे समजणं गरजेचं होतं. आणि हा जो कालखंड आहे, हा कालखंड आपल्याला दिसतो की वधस्तंभाचा कालखंड. आणि वधस्तंभाच्या कालखंडानं काय केलं? मनुष्याला तारण, नीतिमत्व, पवित्रीकरण आणि सार्वकालिक जीवनाचं उद्दिष्ट दिलं. फार अद्भुत रीतीनं मनुष्याला ते मिळालं. पुढं काय? येशू ख्रिस्त असताना तो म्हणाला की मी आपली मंडळी रचीन, तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. मत्तेकृत शुभवर्तमान 16वा अध्याय 16 वचनापासून पुढं तर म्हटलं मी मंडळी रचीन आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. वाव. आणि मग नेमकी मंडळी काय? मंडळी कशासाठी? आणि जसं आपण वारंवार म्हणत आहोत की आपण प्रगटीकरण शिकत आहे, बट इन विच पॉइंट ऑफ व्ह्यू? आपण कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यू नुसार शिकणार आहे? तर आपण म्हणाल ख्रिस्त आणि मंडळी, ख्रिस्त आणि मंडळी. आपला पॉइंट ऑफ व्ह्यू एकदम क्लिअर आहे, ख्रिस्त मंडळी, ख्रिस्त मंडळी. आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी पाहतो तो म्हटला मी माझी मंडळी रचीन आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालणार नाही. ज्या वेळेस तो हे बोलला त्याच्यानंतर आपल्याला दिसतं की प्रथम मंडळी प्रस्थापित झाली. आणि मग आपल्याला दुसरा अध्याय ख्रिस्ताच्या कृत्याचा, त्यामध्ये आपल्याला मंडळी दिसते. आणि ती मंडळी कशी स्थापन झाली? तर पेत्रानं भाषण केलं. पेत्र कोण? तर आपल्याला दिसतं की एक मच्छीमार, त्याला काहीच आठवण नाही, त्याला काहीच समजत नाही. पण दुसऱ्या अध्यायामध्ये प्रेषितांच्या कृत्याचा ज्यावेळेस पवित्र आत्मा उतरला, जी काही भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताने केलेली ती पूर्ण झाली. आणि ती कशा प्रमाणात होती? योएल संदेशानं सांगितलेल्या संदेशाप्रमाणे हे घडलं आहे असं कोण म्हणतं? पेत्र. आणि पेत्र योएल संदेशानं सांगितलेल्या प्रमाणे घडलेलं आहे, योएलाची जी भविष्यवाणी आहे ती कशी पूर्ण झालेली आहे ती तो सांगतो. आणि येशू ख्रिस्तानं जे बोललेलं आहे की मी जावं तुमच्या हिताचं आहे, मी न गेलो तर दुसरा कैवारी तुम्हाकडे येणार नाही, तो येऊन तुम्हाला सत्यात घेऊन जाईल. माझं वचनच सत्य आहे. हे जे अभिवचन आहे, हे अभिवचन दुसऱ्या अध्यायामध्ये प्रेषितांच्या कृत्याचा आपल्याला झालेलं दिसतं. काय झालं? देवाचा आत्मा उतरला. आत्मा उतरल्यावर काय घडलेलं आहे?
त्या ठिकाणी लोकांचे बाप्तिस्मे झालेले आहेत, मंडळीची स्थापना झालेली आहे. आपल्याला दिसतं 2 अध्याय 42 वचनापासून पुढे ज्यावेळेस मंडळीची स्थापना झाली असं म्हटलेलं आहे, त्यांच्यामध्ये सर्व काही सामायिक होतं. सगळेजण येऊन मोठ्या दिलानं काय करत होते, सहभागिता करत होते. आणि मग आपलं हाय नाही ते विकून सगळे आणून प्रेषितांच्या चरणाजवळ ठेवत होते. आणि मग 47व्या वचनामध्ये दुसऱ्या म्हटलं जातं की ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात, प्रार्थना करण्यात तत्पर होते. आणि आपल्याला ती गोष्ट दिसते की ते फार तत्पर होते त्या गोष्टीमध्ये. मंडळीची स्थापना झालेली आहे आणि मंडळी आता काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे, मंडळी वाढणार आहे. आणि ती सुरुवात आहे. ती सुरुवात कोणती आहे, त्याला म्हणतात संक्रमणाचा काळ. आणि हा जो संक्रमणाचा काळ आहे त्या संक्रमणाच्या काळाची सुरुवात या ठिकाणी दिसते. संक्रमणाचा काळ काय आहे बघा, प्रेषितांची कृत्ये याचा अध्याय 1 ते अध्याय 13 प्रेषित लोकांना बिलकुल असंच वाटत आहे की येशू ख्रिस्त फक्त यहुद्यांच्या तारणासाठी आलेला आहे. त्यांना अजून ते विजन, त्यांना अजून ते मोठं असणारं ब्रॉड सर्कल त्यांना समजत नाहीये. ते अजूनही फक्त संकुचित विचारसरणीने विचार करतायत की येशू ख्रिस्त यहुद्यांसाठी आलेला आहे. जे यहुद्यातून ख्रिस्ती झालेले आहेत, जे यहुद्यातून विश्वासणारे आहेत, त्यांच्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे निघालेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला दिसतं स्तेफनाचा मर्डर आहे, जो पहिला रक्तसाक्षी झाला. आणि मग आपल्याला दिसतं त्या कालखंडामध्ये पॉल होता. आणि असं म्हटलं जेव्हा स्तेफनाला मारत होते त्यावेळेस पॉल त्या ठिकाणी कपडे सांभाळत होता. आपल्याला दिसतं की देवबापानं पॉलावरती कृपा केली जेव्हा तो शॉल होता आणि त्याला तो म्हटला की माझ्यासाठी तुला किती छळ सहन करावा लागतो हे मी तुला दाखवून दे. आणि त्या ठिकाणी पॉलाचं इंट्रोडक्शन आपल्याला दिसतं. शॉलाचा पॉल झालेला आहे आणि शॉलाचा पॉल होऊन अपॉइंटमेंट काय, अपॉइंटमेंट परराष्ट्रीय लोकांसाठी. आणि त्याच्या अगोदरच आपल्याला दिसतं की परमेश्वर देवबापानं त्याच्या एकुलत्या एका पुत्राद्वारे ज्या वेळेस तो पेत्राला दर्शन देतो, वरून ताट खाली येतं, पुन्हा वर घेतलं जातं. हे घडलेलं होतं कर्नेलियसच्या घरी जाण्या अगोदर. कर्नेलियस हा स्वतः परराष्ट्रीय होता पण देवाला भिवून वागत असे. आणि त्यामुळे हे सॉलिड प्रिपरेशन आपल्याला दिसतं की कशा रीतीनं हे संक्रमण होणार होतं यहुदी विश्वासापासून ते परराष्ट्रीय लोकांपर्यंत. आणि हे संक्रमण फार गरजेचं होतं, कारण प्रगटीकरणाच्या पुस्तकात आपण जे पाहणार आहोत ते हे संक्रमण जर आपण समजलं नाही तर आपल्याला काही कळणार नाही. का मंडळी, का आवश्यक आहे हे, मंडळीसाठीच का, मंडळी का फोकस आहे प्रगटीकरणाचा, याचं कारण सर्व या ठिकाणी. काय नेमका फोकस आहे, हे चाललंय नेमकं कुठं, वन बाय वन आपल्याला दिसत आहे. काय दिसत आहे बघा, संक्रमण झालं. कसलं संक्रमण, यहुदी विश्वासापासून परराष्ट्रीयांकडे. आणि तुम्हाला आठवतं आपण ज्यावेळेस गलती करास पत्र घेत होतो आणि गलती करास पत्र घेत असताना त्या ठिकाणी ज्यावेळेस पॉल नव्हता आणि गलती या प्रांतामध्ये ज्यावेळेस लोक आले आणि लोकांनी येऊन काय केलं, जे यरुशलेमेतून आले त्यांनी, यरुशलेमेतून आल्यानंतर त्यांनी काय केलं, गलती या लोकांमध्ये, गलती या प्रांतातील मंडळांमध्ये फिरले आणि ते त्यांना म्हणाले की अरे तुमचं तारण झालेलं आहे, तुमचा बाप्तिस्मा झालेला आहे, हो, पण तुम्ही सुनता झाली नाही. तुम्हाला सुनता करून घेणं गरजेचं आहे, तुम्ही सुनता करून घ्यायला पाहिजे, असं शिक्षण त्यांना ते देऊ लागले. आणि मग आपण पाहतो की काही लोकांनी सुनताही केली. आणि आपण हे पाहिलेलं आहे की मग पॉल त्या लोकांवर चिडून ते पत्र लिहित आहे, अहो निर्बुद्ध गलती करा. काय होत होतं की जी प्रेषित मंडळी होती त्या प्रेषित मंडळीचं हे नितांत म्हणणं होतं की प्रभू येशू ख्रिस्त हा फक्त यहुद्यांसाठी आलेला, परराष्ट्रीय लोकांसाठी नाही. आणि मग आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये पाहतो की एक धर्मसभा भरली आणि त्या धर्मसभेमध्ये डिस्कशन चालू झालं. तिथं कोण कोण होता आपल्याला दिसतं, तिथं होता पॉल, तिथं होता बर्नबस, हे सर्वजण त्या ठिकाणी होते. त्या डिस्कशन मध्ये त्यांनी भाग घेतला. पेत्र त्या ठिकाणी उभं राहिला, त्यांना ती आठवण करून दिली की नाही हो, मलाही एक स्वप्न पडलेलं आणि ते स्वप्न मी तुम्हाला सांगतो. आणि त्यांनी त्या ठिकाणी ते स्वप्न सांगितलं. त्याने हे नमूद केलं की पहा काय परराष्ट्रीयांकडे जाणं योग्य आहे का. आणि मग हे डिस्कशन झाल्यानंतर पॉलाला आणि बर्नबाला या संपूर्ण मंडळीनं उजव्या हाताने हस्तांदोलन केलं आणि त्यांनी परराष्ट्रांकडे पाठवून दिलं. आपल्याला संक्रमण दिसत आहे. कारण का, मी तुम्हाला परत सांगतो, ज्या 7 मंडळांना प्रगटीकरणाच्या पुस्तकात पत्र लिहिले आहेत ते सगळे परराष्ट्रीय आहेत.
आपल्याला 5 या मंडळ्या दिसतात. या 7 मंडळ्या एशिया प्रांतातील आहेत. आणि त्यामुळे ज्यावेळेस यहुद्यांपासून ते परराष्ट्रीयांकडे संक्रमण झालेलं आहे, हे संक्रमण फार मोठ्या रीतीने आपल्याला काही गोष्टी शिकवत आहे की मंडळीची स्थापना कशासाठी, मंडळीला प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे, तो काय कळवत आहे. कारण संक्रमण अतिशय महत्वाचं आहे. 13व्या अध्यायापासून प्रेषितांच्या कृत्याच्या आपल्याला पेत्राचं जे शिक्षण आहे किंवा पेत्र आपल्याला दिसतच नाही, आढळतच नाही. आपल्याला 13व्या अध्यायापासून पुढच्या अध्यायापर्यंत जर कोण आढळतं तर पॉल आढळतो. कारण का? झालेलं संक्रमण. यहुद्यांपासून परराष्ट्रीयांपर्यंत, पेत्रापासून पॉलापर्यंत, आणि मग मंदिर जे कॉन्सेप्ट होतं त्या मंदिर या कॉन्सेप्ट पासून मंडळीपर्यंत. आणि हा सगळा संक्रमणाचा काळ होता की आता मंदिर 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 नाही, तर आता काय मंडळी. तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगू मी, फार अद्भुत आहे. मत्तेकृत सुवर्तमान याचे 24वा अध्याय आणि वचन 1 वाचा बरं. त्याचं पहिला ते ब्लॅक हेडिंग वाचा. ब्लॅक हेडिंग मध्ये काय लिहिलेलं आहे? बरोबर आहे. काय लिहिलं त्याचं हेडिंग काय? मंदिराची धूळधाण आणि व युगाची समाप्ती. बघितलं तुम्ही काय म्हटलं त्यानं? तो काय करत आहे? युगाचं भविष्य तो काय करणार आहे या ठिकाणी रिव्हील करणार आहे. म्हणजे जो एंड होणार आहे. बघा कोण सांगत आहे? कोण सांगत आहे? हे येशू ख्रिस्त. कोण बोलत आहे? खुद्द येशू ख्रिस्त. खुद्द येशू ख्रिस्त शेवट कसा मानवाचा होणार आहे ते तो सांगत आहे. या पृथ्वीचा शेवट कसा आहे ते तो सांगणार आहे. आणि सुरुवात कुठून आहे बघा तिथं. स्टार्टिंग काय बघा. मग येशू मंदिरात, बघा मंदिरातून तो बाहेर निघून चालला असता. हा तुम्ही बघितलं काय झालं इथं? मजेशीर गोष्ट आहे. येशू ख्रिस्त त्याचे शिष्य काय करतात? मंदिरातून बाहेर पडत आहेत. आणि मंदिरातून बाहेर पडताना काय दिसलेलं आहे? शिष्य त्याला कुठे घेऊन गेलेत? मंदिर दाखवायला. आता हे मंदिर जे आहे, जे यहुद्यांचं मंदिर, हे बिफोर क्राइस्ट 20 ओके BC 20 मध्ये ह्याच्या बांधकामाची सुरुवात झालेली. म्हणजे हे बांधकाम चालू होतं बरं का ज्यावेळेस येशू ख्रिस्त होता. BC 20 मध्ये बांधकामाची सुरुवात झालेली आणि हे बांधत होते. त्याच्याविषयी असं म्हटलं जातं की त्याचा एक दगड आहे ना, ज्या दगडांवरती रचलं जायचं, एक दगड 40 फीट्स बाय 12 बाय 12 असा होता. 40 फीट्स म्हणजे 40 फुटाचे दगड. म्हणजे आपल्या या हॉलपेक्षा पण मोठा एखादा एक दगड. 40 फीट हॉल म्हणजे बघा एवढे मोठे मोठे दगड. हा दगड 12 फुटाचे, 12 फूट असे दगड ते होते. आणि अशा दगड रचलेले होते. आणि हे शिष्य जाऊन त्याला काय दाखवत होते? चल तुला आता मंदिर दाखवतो. कारण का? आता राज्य स्थापायचंय. राज्य स्थापून आता हे मोठं करायचंय. आणि ते काय करत होते? मंदिर दाखवणं म्हणजे काय? मंदिराची दुर्दशा दाखवत होते. अरे मंदिराची अवस्था बघ कशी झालेली आहे. अरे मंदिर बघ. आणि ते त्याला दोष लावावा, काहीतरी बघावं, हे ना काहीतरी बोलावं याविषयी होतं. आणि ते त्याला बोलत होते, बघ सांगतो तुला काय आहे ते. हे बोलत असताना काय घडलं बघा. तो काय म्हणतो बघा बरं पुढं. तेव्हा येशू ख्रिस्त काय म्हणाला? बरोबर. तो काय म्हटलं बघितलं? येथे चिरावर अशा एकही चिरा जो पाडला जाणार नाही. अशी एकही चिरा तुम्हाला दिसणार नाही. सगळं पाडलं जाणार, सगळं पडणार आहे, अशी भविष्यवाणी त्यांनी केली. शिष्य त्याला काय दाखवतात? वैभव बघ मंदिराचं कसलं भारी होणार आहे, पण हे अमुक व्हायला पाहिजे, ही डागडू, असं काहीतरी दाखवत आहे त्याला. ह्यानं काहीतरी बोलावं. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? मंदिर राहणार नाही. तो काय म्हणत आहे? मंदिर राहणार नाही. संक्रमण आहे. लोक मंदिर किंवा लोक मोठ्या प्रमाणात असं बिल्डिंग, इमारत याच्याकडे बघून मंदिर मंदिर बोलणं. प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण आहे की चिरावर चिरा उरणार नाहीत. मग काय झालं बघा तिथे पुढे काय लिहिलंय? मग तो कुठे गेला? तिथं असं लिहिलंय, मग तो काय केला? जैतुनाच्या डोंगरावर. आपला बघा एक मेसेज होता पाम संडेचा. आणि पाम संडेच्या मेसेजला मी वारंवार सांगत होतो तुम्हाला की जैतुनाचा डोंगर, त्याला ना जैतुनाचा डोंगर का महत्वाचा असं बोलण्यात येतं.
कारण जैतुनाच्या डोंगरावरून ठीक आहे येरुशलेम आणि येरुशलेमची जे मंदिर आहे ते स्पष्ट दिसायचं. आणि येशू ख्रिस्त आपण ज्यावेळेस पाहतो शेवटल्या टायमाला ज्यावेळेस तो होता त्यावेळेस तो वारंवार जैतुनाच्या डोंगरावर जायचा, खाली यायचा आणि मग तिथं जाऊन येरुशलेमेत त्याचं काम करायचं. इव्हन त्याचा शेवटला जो पॅशन पिरियड आहे ना त्यावेळेस पण आठवडाभर तो काय करत होता, जात होता येत होता, जात होता येत होता, जात होता येत होता जैतून. आणि आता तो काय झाला, डायरेक्ट मंदिरातून एवढा बोलला आणि तो पुन्हा कुठं आला, आता पुन्हा तो आता जैतुनाच्या डोंगरावर आला. आणि जैतुनाच्या डोंगरावर आल्यावर तिथं काय घडलं बघा जरा. ते कसे आले? एकांती. एकांती म्हणजे कोणच नाही, नाही एक एक नाही, कोणच नाही. एकांती म्हणजे फक्त ते शिष्य आहेत आणि तो ठीक आहे, कोण नाही आहेत. आता तो काही गहन गोष्टी त्यांना सांगणार आहे. ओके, आता तो काहीतरी गहन त्यांना सांगणार आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं ना की कॉन्सेप्ट काय, संक्रमण होत आहे. ज्यावेळेस संक्रमण आपण म्हणतो त्यावेळेस काय होतं, आता पुढे जात आहे. मागं काय होत आहे, मागच्या गोष्टी सोडण्यात येत आहेत, आता नवीन गोष्टींना प्रारंभ होत आहे. त्यामुळं मंदिर हा कॉन्सेप्ट जो आहे ना तो पूर्णपणे आता जाणार आहे. तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्ताची भविष्यवाणी कधी पूर्ण झाली? टायटस नावाचा एक मोठा सम्राट रोमी साम्राज्यामध्ये आला आणि AD 70 मध्ये त्यानं हे संपूर्ण मंदिर पाडून टाकलं. त्याचं सोनं पिघळवण्यासाठी, त्या मंदिरातील सोनं पिघळवण्यासाठी यानं मंदिराला आग लावली. आणि ती आग इतकी भयानक होती की चिरावर चिरा उरल्या नाहीत. म्हणजे एखादं बांधकाम असतं आणि ते बांधकाम असल्यावर त्या ठिकाणी एखादं बांधकाम आपण पाडलं तर पाया दगड तरी राहतात. हे असं काही पडलं की नेस्तनाबूत झालं, की एक दगडही शिल्लक नाही राहिला. आणि तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट हिस्ट्री जे जगातील हिस्ट्री आहे ना त्या बुक मध्ये नमूद आहे की यहुद्यांच्या मंदिराची कशी नासधूस करण्यात आली. येशू ख्रिस्ताची जी भविष्यवाणी आहे ती ऍट दॅट मोमेंट पूर्ण झाली. लगेच AD 70. फार क्रूर सरदार तो होता, सम्राट होता. आणि त्यानं केलेली भविष्यवाणी आणि आता शिष्य त्या जवळ जातात एकांतामध्ये आणि येशू ख्रिस्त बोलायला चालू करतो. संक्रमण फार महत्वाचं आहे. कुठे गेलेले आता? मंडळीकडे. आता इथून पुढचा हा जो काळ आहे त्या काळाविषयी मला तुम्हाला सांगायचं. हा काळ कोणता आहे बघा, हा काळ हा आहे संक्रमणानंतर, हा आहे मंडळीचा काळ. आणि आपण कुठे आहे? आपण बिलकुल या कालखंडामध्ये, या ठिकाणी. आता हे जे मी तुम्हाला सांगत आहे इथून पुढे जे आहे खूप सारे विश्वास आहेत ज्या विश्वासांविषयी मला तुम्हाला बोलायचं आहे. त्याचे 4 विश्वास आहेत सध्या आणि या विश्वासांना नेमकं काय म्हणण्यात येतं तर तुम्हाला सांगतो हे काय आहे नेमकं. इथे तुम्हाला दिसत आहे की 7 वर्षाचा महासंकटाचा काळ, मृतांचे पुनरुत्थान, लोकांतरण, वर घेतलं जाणं, ह्याला रॅप्चर म्हणतात. आणि हे रॅप्चर झाल्यानंतर 7 वर्षाचा हा कालखंड येणार आहे, ह्याला म्हणतात महासंकटाचा काळ. आणि मग पुढे झाल्यानंतर आपण पाहतो की पुन्हा प्रभूचं येणं आहे. या ठिकाणी त्याचे पाय टेकणार नाहीत, तो घ्यायला येईल आणि त्याच्या संतगणांना घेऊन जाईल. 7 वर्षाचा महासंकटाचा काळ येईल आणि त्यानंतर प्रभूचं येणं होईल, सैतानाला बांधलं जाईल, 1000 वर्षाचं राज्य होईल. हे सर्व आहे. त्यानंतर पुढे आपल्याला दिसतं की हर्मगिदोन होईल, लढाई होईल शेवटली आणि नवे आकाश नवी पृथ्वी असं स्थापित होईल. आता हे जे मी तुम्हाला सांगत आहे ना याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम्स आहेत. आता हे प्रॉब्लेम काय ते तुम्हाला सांगतो. हा जो विश्वास आहे जो या ठिकाणी मी नमूद केलेला आहे याला म्हणतात प्री ट्रिब्युलेशन रॅप्चर मध्ये संकट भोगायचं नाहीये. आणि मग त्या संकटा रिलेटेड हे 4 जे आहेत ते तुम्हाला आणि मला दिसतात. मिड ट्रिब्युलेशन रॅप्चर, पोस्ट ट्रिब्युलेशन रॅप्चर आणि मिलेनिस्टिक अप्रोच किंवा त्यांचा जो अप्रोच आहे तो मिलेनिस्टिक रॅप्चर अप्रोच जो आहे तो जो मी तुम्हाला सांगितला तो जो अप्रोच आहे तो अतिशय इम्पॉर्टंट आहे.
आणि ज्या अप्रोच विषयी सध्या सगळे लोक बोलण्यात येतं. तर हे जे दोन अप्रोच आहेत यांच्याविषयी सांगण्यात येत आहे सध्या, 1 आणि हे 2. मिलेनिस्टिक अप्रोच जो आहे ते हे मानत आहेत की 1000 वर्षाचा जो कालखंड आहे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि फिजिकली म्हणजे शारीरिक दृष्टिकोनातून राज्य प्रस्थापित करणार आहे आणि मग तो त्याच्या लोकांवर राज्य प्रस्थापित करेल. आणि त्याच्याविषयी असं म्हणण्यात येतं की त्या राज्य स्थापनेविषयी की जेव्हा परमेश्वर देवबापानं आदाम आणि हावेला घडवलेलं होतं आणि इतकं प्युअरली घडवलेलं होतं, पण त्यांनी पातक केलं आणि पातक करून जे राज्य किंवा जी देवबापाची इच्छा होती की कशा रीतीनं जग असावं तर ते जग प्रस्थापित नाही झालं. तर 1000 वर्षाच्या या कालखंडामध्ये हा दुसरा जो आदाम आहे जो पुन्हा येणार आहे या जगामध्ये आणि येऊन काय करणार आहे, त्याचं राज्य स्थापणार आहे. आणि ते राज्य कसं स्थापणार आहे तर तो कशा रीतीनं स्थापणार, देवबापाची इच्छा काय होती हे तो प्रदर्शित करणार आहे. आणि म्हणून मिलेनिस्टिक अप्रोच जो आहे तो त्याला विरोध करत आहे. तो म्हणतो की फिजिकल राज्य येशू ख्रिस्त स्थापणार नाही, तर ते मेटाफॉरिकली सांगण्यात आलेलं आहे, असंच बोलण्यात आलेलं आहे. आणि त्यांना असंच सांगण्यात आले. याचा अर्थ काय आहे की त्यातून तुम्ही शोधावं त्याला काय सांगायचं आहे, त्याला काय बोलायचं आहे. आणि त्यामुळे हा जो अप्रोच आहे हा अप्रोच फार क्लिअरली सांगत आहे की फिजिकली राज्य नाही स्थापणार आहे तो. तर त्याची जी घटना आहे किंवा जी शिकवण जी आहे ती मंडळीला समजून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. महासंकटाचा काळ असेल आणि त्या काळातून जात असेल आणि मग तो त्याची जी बांधणी आहे सैतानाला 1000 वर्ष बांधण्यात येणार आहे आणि मग अजिबात सुवार्तेला त्या ठिकाणी किंवा देवाच्या राज्य सांगण्यासाठी अटकाव करण्यात येणार नाही कारण धूर्त सैतानच नसेल. तर मेटाफॉरिकली ते असं म्हणत आहेत की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य प्रस्थापित होईल जगामध्ये अशी एक संधी येईल की ज्या कालखंडामध्ये सुवार्तेला अटकाव होणार नाही, तर जगभरामध्ये सुवार्ता गाजूल येईल. ह्याच्यामध्ये पण काही अशी मतप्रणाली आहे की ते राज्य आत्ताच आहे की आता जगभरामध्ये सुवार्ता गाजवण्यात येत आहे, मीडिया आहे, सोशल मीडिया आहे आणि त्यातून मग सांगण्यात येत आहे. वेगवेगळे मतप्रणाली यातून त्यांच्यामध्ये पण अजून वेगवेगळे असे विश्वास आहेत. मी तुम्हाला मागच्या वेळेस एकदा सांगितलेलं होतं बघा, ज्यावेळेस आपण शिकत होतो की जर आपण प्रगटीकरणाच्या अभ्यासाला सुरुवात केली तर एका गोष्टीतून अनेक मतप्रवाह निघले जातात आणि ते मतप्रवाह हिस्टॉरिकली किंवा प्रेझेंटली ज्या गोष्टी चालू आहेत त्यासाठी रिलेट केलं जातं. आणि मग एवढं ते रिलेट केलं जातं की मुख्य विषय जो आहे त्या मुख्य विषयापासून अनेक ठिकाणी भरकटलं जातं. आणि हे ते विषय आहेत की जेव्हा आपण एखाद्या विषयामध्ये जाऊ तर काय होणार, ते विषय असे भरकटले जाणार आणि त्याच्यामध्ये मग असं बोलण्यात येतं की आताचा तो काळ आहे आणि याच काळामध्ये सध्या सुवार्ता हर एक ठिकाणी पोहोचली जात आहे आणि मग सगळ्या ठिकाणी सांगितली जात आहे असं सांगण्यात येतं, असं बोलण्यात येतं. आणि त्यामुळं मिलेनिस्टिक अप्रोच जो आहे तो आता फार प्रचलित आहे. पण सध्या सगळ्यात जास्त पॉप्युलर जो अप्रोच आहे तो हा पहिलावाला आहे, प्री ट्रिब्युलेशन. प्री ट्रिब्युलेशन काय आहे तर महासंकटाचा जो काळ आहे त्या महासंकटाच्या काळा अगोदरच प्रभू त्याच्या लोकांना घेणार आहे. आणि मग मिड जे आहे, मिड ट्रिब्युलेशन जे आहे, मिड ट्रिब्युलेशन 3.5 वर्ष आणि ते 3.5 वर्षाच्या मधला कालखंड. आणि 3.5 वर्ष झाले आणि 3.5 वर्षानंतर लगेचच तो काय करणार, आपल्या लोकांना घेणार आणि मग त्याच्यानंतर 3.5 वर्ष पुन्हा मंडळीचा फार भयानक छळ होणार आहे. ठीक आहे. पण हे समजणं फार इवन इनफॅक्ट पोस्ट जे आहे त्यांचं म्हणणं असं आहे पोस्टचं की 1000 वर्षाचा जो कालखंड आहे तो 1000 वर्षाचा कालखंड ऑलरेडी चालू झालेला आहे. कुठून, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे जन्म आहे तेव्हापासून. पण ऑलरेडी आता बरोबर, कारण ऑलरेडी आता 2000+ वर्ष झालेले आहे. त्यामुळे ते आता सध्या कोणी फॉलो नाही करत आहे. तर जे लोक सध्या पाहत आहेत पोस्ट जे आहे, पोस्टला एवढं जास्त सध्या कोण मत नाही आहेत, पण बिब्लिकल अप्रोच त्याला ते ठेवण्याचा प्रयत्न करतायत. पण प्री, मिड आणि त्यानंतर मिलेनिस्टिक. मिलेनिस्टिक जो आहे तो मिलेनिस्टिक म्हटल्या त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की ग्रीक लिखाणानुसार ज्यावेळेस येतं त्यावेळेस त्याला नकारण्यात येतं. तर मिलेनिस्टिक 1000 वर्षाला नकारण्यात येतं आणि ज्यावेळेस 1000 वर्षाला नकारण्यात येत आहे त्यावेळेस सांगण्यात येत आहे
की तो फिजिकली येऊन राज्य स्थापणार नाहीये, तर ते का लिहिलेलं आहे ते मंडळीनं समजणं आवश्यक आहे. असं हे एक थिंकिंग, असे एक विचार सध्या जगभरामध्ये प्रभूच्या येण्याविषयी चालू आहे. तर प्री, मिड, पोस्ट आणि मिलेनिस्टिक, तर हा अप्रोच मंडळीनं समजणं गरजेचं आहे. आणि जर एकदा तुम्ही हे समजलं तर मग तुम्हाला अधिक चांगल्या रीतीनं पुढे शिकण्यासाठी मदत होईल. ठीक आहे, तुम्हाला काही प्रश्न आहे अजून याविषयी? असेल तर सांगा बरं का, किंवा याविषयी. ही ही जी घटना आहे ना, ह्या घटनेकडे खूप जास्त रीतीनं 1000 वर्षाच्या कालखंडाकडे पाहिलं जातं. आणि हा जो कालखंड आहे महासंकटाचा काळ, याच्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिलं जातं. काही प्रश्न तुम्हाला? कारण जर आपल्याला हे समजलं नाही, हे कळालं नाही, तर मग आपल्याला पुढे जात असताना आपण धन्यवादित का आहोत आपल्याला समजणार नाही. ज्याला आपण एस्केटॉलॉजी म्हणतो. एस्केटॉलॉजी म्हणजे मानव मानवाची जो इतिहास आहे त्या इतिहासाचा शेवट कसा आहे, म्हणजे शेवटाकडे नेणारी गोष्ट. तर ह्या शेवटाविषयी अनेकांचे वेगवेगळे विचार, अनेकांचे वेगवेगळी मतं आहेत. आणि ह्याच्यामध्ये मग आपण ज्यावेळेस पाहतो तर कोणत्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे ते आपण दिसतं. हे पुस्तक का कठीण आहे, कारण याच्यामध्ये तो जो धूर्त सैतान आहे त्या सैतानाचा अंत आहे. आणि त्यामुळे सैतानाचा जो अंत आहे, सैतान काय करत आहे, आपल्याला या पुस्तकाचं अध्ययन करायला अनेक तो अटकाव करतो. आहे मात्र निर्वादित सत्य आहे, तो अजिबात आपल्याला काही असं फ्री हँड देणार नाही. बट हिल मेक शुअर की कशा रीतीने ह्याच्यामध्ये अटकाव करता येईल, कशा रीतीने थांबवता येईल. आणि आपण देवबापाकडेच पाहू आणि देवबापालाच प्रार्थना करू की आपल्याला तो मार्गदर्शन करू की आपण योग्य रीतीनं त्याचं अध्ययन करू. तर हे 4 अप्रोच आहेत आणि होप सो तुम्हाला हे समजलेले आहेत. आणि मग इथून पुढे आपण ज्यावेळेस सिस्टमॅटिकली जाऊ, तुम्हाला मग कळेल की का मंडळी, का 7 मंडळ्या आणि का एशियातील मंडळ्या. त्याच्यानंतर नेमकं घोळ कुठं चालू आहे, ह्या 4 विश्वासामध्ये नेमका घोळ काय आहे, आणि हा मिलेनिस्टिक अप्रोच नेमका काय आहे, हा ट्रिब्युलेशनचा अप्रोच नेमका काय. ट्रिब्युलेशन म्हणजे महासंकटाचा काळ, त्या महासंकटाच्या काळामध्ये का ते सेंटर पॉइंट आपल्याला ठरवतं. सगळ्यांचे प्रश्न तिथेच आहेत बरं का. 1000 वर्ष तो फिजिकली येणार आहे का, 1000 वर्ष तो फिजिकली स्थापित करणार आहे का, आणि ते पवित्र शास्त्रामध्ये फक्त एकदाच का लिहिलेलं आहे. पण आपण हा अध्ययन कधी आपलं चालू होईल, ज्यावेळेस आपण अध्याय 4च्या पुढे जाऊ. ठीक आहे, अध्याय 4च्या पुढे आपल्याला ते आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाणार. पण अध्याय 3 पर्यंत आपल्याला पत्र दिसतात, आणि अध्याय 3 पर्यंत आपण पत्रांचा अभ्यास करणार आहोत. पत्र काय आहेत, ती पत्र आपल्याला काय सांगतात, देवाचा आत्मा आपल्याला त्या पत्रांद्वारे काय शिकवू इच्छितो. बर, प्रगटीकरणाचा लेखक कोण आहे बरं? ट्रिकी आहे बरं का. त्याचा लेखक आहे फादर, सन, देन होली स्पिरिट, देन जॉन. आणि कारण त्याला ते प्रगट झालं, कुणी केलं? येशू ख्रिस्त स्वतः. येशू ख्रिस्ताला कोण सांगितलं? त्याच्या पित्याने. ठीक आहे, फार सिस्टमॅटिक आहे. आणि हे हे एक जे पत्र आहे ना, हे डायरेक्ट रेव्हेलेशन आपल्याला दिसतं, डायरेक्ट. ओके, पत्र आपल्याला दिसतात की असं सांगितलंय मग त्याने लिहिलेलं आहे. हे कसं, हे डायरेक्ट उठ लिही मी सांगतो. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळे आपण ह्या पत्राचा तशाच प्रकारे अभ्यास करायला पाहिजे. ओके, काही प्रश्न तुम्हाला? किंवा काही अडचण चालली आहे? अडचण नाही काय?
बरोबर. रॅप्चर म्हणून मी म्हटलं सामायिक काय आहे, ह्या चौघांमध्ये सामायिक काय आहे. हा, सामायिक हे आहे की समांतर ना, सामायिक म्हणजे समान. एक एक मत ह्यांचं, एक मत एका गोष्टीवर आहे की प्रभू आपल्याला लोकांतरी घेणार आहे, त्याला रॅप्चर म्हणतो. ठीक आहे, ह्याच्यावर सर्वांचं एक मत आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच वेडेवाकडेपणा यांचा काहीच नाही. ठीक आहे, अजिबात नाही. तर एक मंडळी म्हणून आपला पण तोच एक विश्वास आहे की प्रभूचं येणं इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी मंडळीनं तयारी करणं गरजेचं. आणि मग हे सगळे जे विश्वास ठेवणारे आहेत ते विश्वास ठेवत आहेत का? बिलकुल ठेवत आहेत. मी तुम्हाला एनकरेज करेन, बघा सांगतो मी तुम्हाला की काय काय वाचा. बघा मी तुम्हाला सांगतो काय, मत्तेकृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय पूर्ण, दानियालाचं पुस्तक 9वा अध्याय पूर्ण. मी सांगतो बरं, मत्ते 24 पूर्ण. आणि हे एकदा वाचून समजणार नाही, ओके, तुम्हाला वारंवार वाचावं लागेल. मत्ते 24 पूर्ण, त्यानंतर काय म्हटलं मी, दानियल 9 पूर्ण, पहिले थेसलोनिकरास पत्र 4था अध्याय पूर्ण. ओके, आणि कसं वाचा माहिती आहे का, मी तुम्हाला एनकरेज करेन. बघा कसं वाचा, की आता मत्ते वाचलं, ओके, मग तुम्ही दानियल वाचा. ओके, मत्ते 24 वाचा, दानियल 9 वाचा, मग पुन्हा तुम्ही पहिले थेसलोनिकरास पत्र 4था अध्याय वाचा. ओके, त्यानंतर काय करा, परत मत्ते 24वा अध्याय वाचा. या वीक मध्ये ना तुम्ही तेच करा. अजून एक मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमच्या मोबाईलमध्ये ना हे असतं बघा, मोबाईल असतं, मोबाईलमध्ये ते बायबल आहे. मग तुम्हाला मराठी बायबल वाचायला कधी कधी त्रास होईल, तर त्याचं ना एक ऑडिओ व्हर्जन आहे. तुम्ही कुठे चालला ना, कानात घाला आणि ऑडिओ व्हर्जन दाबा आणि ते अध्याय तुम्ही कंटिन्यू वाचा, ऐका. ओके, हे 3 अध्याय काय करा, कंटिन्यू ऐका, आणि मग तुम्हाला समजेल की ते कसे रिलेट आहेत एकमेकांसाठी. गॉट इट? म्हणजे तुम्ही चाललाय, आता वाचता येत नाही तुम्हाला, पण तुम्ही अशा रीतीनं ऐकू शकता ते बायबल, म्हणजे तुमच्या ते माइंडमध्ये एकदम फिट होऊन जाईल. कळालं तुम्हाला की मत्ते 24, दानियल 9, पहिले थेसलोनिकरास पत्र 4था अध्याय. ओके, तुम्ही वाचत जाते आणि समजण्याचा प्रयत्न करा, आणि मग जेव्हा तुम्ही याल परत तर आपण डिस्कस करू. ओके, आपण डिस्कस करूया की काय काय शिकवलेलं आहे, काय आहे त्याच्यामध्ये. ओके ओके, आता इथं न बघता मला, न खाली बघता मला 4 अप्रोच सांगा बरं, कोणते कोणते. प्री ट्रेब्युलेशन रॅप्चर, नाही, प्री नंतर मिड. ओके, प्री ट्रेब्युलेशन रॅप्चर, देन मिड ट्रेब्युलेशन रॅप्चर, मिलेनिस्टिक अप्रोच. ओके, समजलं तुम्हाला? ए मिलेनिस्टिक म्हणजे काय, मिलेनिस्टिक समजलं तुम्हाला? मिलेनिस्टिक, मिलियन है ना, मिलियन विसरायचं नाही, मिलियन. ए मिलियन म्हणजे काय, मी पुन्हा म्हटलं ए लावलं तर काय होतं, मिलियनला नकारण्यात येतं. हा, 1000 वर्ष जे आहेत ते मर्यादित, ते असं म्हणतात की प्रभूचं राज्य जे आहे असू शकतं. म्हणजे कारण ज्या वेळेस प्रभूचं शिववर्तमान सांगण्यात येतं तेच प्रभूचं राज्य आहे, त्याला तुम्ही संकुचित नाही करू शकत, असा त्यांचा अप्रोच. वाटेल, त्याला तुम्ही संकुचित नाही करू शकत त्या अप्रोच, कारण देवाचं वचन गाजवण्यात येत आहे, देवाचं वचन सांगण्यात येत आहे, हेच प्रभूचं राज्य आहे. ओके, प्रभू त्याचं राज्य स्थापत आहे आणि हे तो अप्रोच सांगत आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो बरं का, की ज्या कोणत्या अप्रोच विषयी तुम्ही बसून ऐकाल ना, तो तुम्हाला रिअल वाटणार. गॉट इट? आता समजा मी तुम्हाला मिलेनिस्टिक अप्रोच विषयी शिकवलं, अरे यार हे बरोबर आहे, किंवा आता पोस्ट विषयी जर मी तुम्हाला विश्लेषण करू लागलो, पोस्ट विषयी, वाव हे बरोबर आहे. प्री विषयी बोलायला, हे बरोबर आहे. गॉट इट? असं प्रत्येकाचं वाटणार. पण इम्पॉर्टंट काय आहे, ओके, इम्पॉर्टंट काय, सगळ्यात पहिलं हे लक्षात ठेवायचं, आपण एकावर फिक्स राहायचं. इम्पॉर्टंट काय, सगळ्यांमध्ये सामायिक समांतर काय, रॅप्चर.
प्रभूच त्याच्या मंडळीला घेणं. समजलं? हा एक त्यांच्यामध्ये काय समान. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? साम्य, त्या चारींच्या मध्ये एक साम्य आहे. ओके, थांबूया मग या ठिकाणी आपण. दे बाप करो आपल्याला सहायता करो, पुढच्या वेळेस मग आपण प्रॉपरली अजून पुन्हा पुढे जाऊया. ओके, ह्याच्यामध्ये काही तुम्हाला नाही आहे ना प्रश्न? नक्की, हे मी देईन तुम्हाला. ओके, हे फार महत्वाचं आहे बरं का. हे तुमच्या डोक्यामध्ये एकदम असं ठीक आहे, घ्या मग डोक्यात घ्या तुम्ही चांगलं. हा, क्लीन वालं पाहिजे. ठीक आहे, चालेल. प्रार्थना करूया आपण. प्रभू देवाप्पा, आम्ही तुला गौरव मान महिमा देतो, ही सुंदर संधी आम्हाला दिलीस. प्रभू, आम्हाला तू काही गोष्टी शिकवत आहेस ज्या आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. यावेळेला आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो आणि विनंती करतो की तुझ्या वचनाद्वारे देवबापा तू आमच्यासाठी जे बोललास, जे आम्हाला तू मार्गदर्शन करत आहेस, जगभरामध्ये देवा जे विश्वास आहेत तुझ्या येण्यासंदर्भात, त्याविषयी प्रभू आम्ही शिकत आहोत. आम्हाला तू मार्गदर्शन कर. यावेळेला आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो आणि विनंती करतो की तुझ्या दये, तुझ्या कृपेला देवबापा तू आम्हावर अशीच राहू दे की आम्हाला तुझं गौरव करता येईल आणि तुझ्या वचनातून अधिकाधिक शिकता येईल. गौरव मान महिमा आम्ही तुला देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा. आमेन.